गोष्टीचा उल्लेख केला. सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं. सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार. आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार. ठरवा तुम्ही. आणि ज्याला आतला प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचे, मन ताब्यात ठेवायचे, संतांचं ऐकावं लागेल. पर्याय नाही. एखादा जर म्हटलं ना की नाही ऐकायचंय, काही उपयोग होत नाही त्याचा. किती तर्क असू द्या. आणि तर्क परमार्थात चालत नाही. फार महत्वाचा शब्द आहे. तर्क अनुभव. गुरु अनुभव देतात. इंद्रियाला नियंत्रण केल्यावर काय होतं असा प्रश्न विचारून चालत नाही. ज्याने नियंत्रण केलंय ना त्याचं जीवन पहा. मन नियंत्रित केलं तर काय होतं प्रश्न वायफट येते. होतच नाही तुमच्याकडून तर काय. बुद्धी जर विचार पहा, जेवढे माणसं बसलेत ना, हे जे आपले हॉलमध्ये आपले प्रवचन चालू आहेत, सगळ्याची सीट सारखे आहेत. कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाहीत, पण सगळे या सीटवर बसतात. म्हणजे माप आहे ते. इतका माणूस मोठा असू शकतो, माप आहे ते. नाही कळालं? माणसाचं माप आहे. साधू संतांनी तुमचं माप घेतलेलं, तुम्ही कुठपर्यंत उड्या माराल. मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात. एकाला भारतरत्न दिलं जातं, एकाला पद्मश्री दिली जाते. काय कारण आहे त्याचं? सगळीच माणसं स्वतःच्या हाताने 3.5 हाताचे आहेत. का पुरस्कार देतात, का मान देतात, का एकमेकाच्या पाया पडतात? बुद्धी विशेष आहे. म्हणजे काय? काल सांगितलं तुम्हाला, बुद्धी विशेष आहे. परिश्रम केलेत. सामाजिक परिश्रम असतील, वैद्यकीय परिश्रम असतील, अध्यात्मातले परिश्रम, कुठलेही परिश्रम केलेले असतील, विशेष कार्य केलेले आहेत. सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे, म्हणून पुरस्कार आहे. अर्थ लक्षात ठेवा. म्हणून पुरस्कारचा आग्रह करू नका बरं का, मिळालाच पाहिजे. मोठी माणसं मोठीच आहेत. आता आम्ही म्हणायचं का ज्ञानोबाला भारतरत्न द्या म्हणून? बोला ना. पण ते भारतरत्न आहेत का विश्वरत्न आहेत? पण विश्वरत्न हा पुरस्कारच नाही. म्हणून न मागणी केलेली चांगली. का? ज्ञान युनिव्हर्सल आहे. जर तर्क असेल, जिथे धूर आहे तिथे अग्नी आहेत, हे अमेरिकेला पण मान्य करावं लागतं. त्याला ज्ञान म्हणतात. हे इंग्लंडलाही मान्य करावं लागतं. सगळ्या धर्मातल्या लोकांना मान्य करावं लागतं. जिथे धूर आहे तिथे याला ज्ञान म्हणतात. आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे बरं का. हे जे खरं ज्ञान आहेत हे मुळात सांगणाऱ्याला कळतं का नाही हा विषय. तर सांगणारा तुमच्यातलाच एखादा आहे. सांगणारा तुमच्यातलाच, हे नाही कळत. बऱ्याचशा साधू संतांना शब्दच कळत नाही. बऱ्याचशा साधू संतांना शब्द, आणि ज्यांना शब्द कळतात ते साधू संत नाहीत. प्राध्यापक